पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। यंदाच्या गाळप हंगामासाठी गाळपास जाणाऱ्या ऊसाला प्रति टन 3500 रुपये दर मिळावा या मागणीसाठी याच दरम्यान आज उपोषणाच्या 6व्या दिवशी उपोषण करणाऱ्याची प्रकृती नाजूक होऊ लागल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे वाकडी पालखी तळावर उपोषण सोडवण्यासाठी आले असता त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना साखर कारखान्याच्या काटमारीपासून सावधान राहण्याचे आवाहन करीत शक्य असेल तिथे शेतकऱ्यांनी एकत्र येत आपल्या भागात काटा बसवून घ्यावा यासाठी 26 लाख रुपये इतका खर्च येतो। इतक्या मोठ्या प्रमाणात काटमारी होत असताना यातून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वर्गणी गोळा करून देखील आपल्या भागामध्ये काटा बसवू शकतात याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देत असतानाच या उपोषणकर्त्यांना आपला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आलेले मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत करकंब रस्त्याच्या आपल्या स्वतःच्या रस्त्याकडेच्या जमिनीत शेतकऱ्यांसाठी स्वखर्चाने ऊसाचे वजन करण्यासाठी काटा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली। मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या या घोषणेचे उपस्थितांमधून मोठे स्वागत होताना दिसून आले। तर शेतकऱ्यांना आपल्या कष्टाने पिकवलेल्या ऊसाचे स्वतः वजन करून कारखान्याकडे पाठवण्यासाठी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी स्वखर्चाने काटा उभारून तो उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवल्यामुळे जे शेतकरी जागरूक आहेत आपला ऊस कारखान्याच्या काट्याबरोबरच बाहेरील काट्यावर वजन करण्यासाठी दक्षता घेतात त्यांच्यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी करकंब रस्त्यावर काटा उभारण्याची दाखवलेली तयारी मोठा दिलासा देणारी ठरली आहे असे म्हटले जात आहे। की लोकवर्गणीतलं वजन काटा लावला पाहिजे तर मी या ठिकाणी माझ्या वतीनं एक वजन काटा तुम्ही जिथं म्हणाल तिथं द्यायचं आहे। तुम्ही कुठे सांगा त्या ठिकाणी मी वजन काटा माझ्या स्वखर्चातनं बसवतो। करकंबला जागा तर भरपूर आहे आणि हायवेला रोडच आहे 100% करतो आपण तिथे येऊन करून घेऊ।